टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जालन्यातील कैलास बुराडे या व्यक्तीला चटके दिल्याचं प्रकरण समोर आलं होतं। मात्र या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागलेलं आहे। कारण या प्रकरणामध्ये कैलास बुराडे या व्यक्तीचा देवदेवतांसोबत विचित्र वागतानाचा एक वेगळा व्हिडिओ मनोज जरंगे पाटील यांनी आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेमधून समोर आणला होता। या व्हिडिओचा खुलासा त्याच व्यक्तीला कैलास बुराडेला विचारला असता आपल्या अंगात देव येतो त्यामुळे आपण तसं केलं आणि आपण दारू जी पिली होती तर ती व्यसन म्हणून नाही तर प्रसाद म्हणून पिली होती अशा स्वरूपाचं सांगितलेलं आहे। आपल्यासोबत मनोज जरंगे पाटील आहेत। पाटील साहेब, तुम्ही सकाळी मोठा खुलासा केला होता आणि अत्यंत विचित्र व्हिडिओ दाखवला होता, त्याच्यावरती हा असा खुलासा आलेला आहे। नाही, मी सकाळी पण तेच सांगितलं, आत्ता पण तेच सांगतो, कारण आपण बदलत नाहीत। आपला पहिल्यापासून रूल आहे, आपण कोणाच्या नादी लागत नाही, एकदा लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही, आपला पहिल्यापासूनचा रूल आहे। मी सकाळी तो कोण आहे त्याचं नाव घेतलेलं नाही आणि आत्तासुद्धा घेत नाही, कारण तो व्हिडिओ माझ्याकडे आला। मी सकाळच्या पत्रकार परिषदेत जाहीर सांगितलं आहे की हा कुठलाही मेळ लागत नाही, पण हा हिंदू धर्माला कलंक लावणारा व्यक्ती हा कोण आहे हा पोलिसांनी शोधावा। कारण मला आणखीनही खात्री नाही आहे की कोणाचा आहे, मी त्याची पूर्ण माहिती घेतो। याचा अर्थ असा नाही की तुमच्यावरती शंका घेतो, अजिबात नाही। तुम्ही तर खरे चिरफाड करणारे लोक आहेत, मॅटर कोणचा असो। जातीवादाचं विष पेरणाराचं कार्यक्रम टप्प्यात आला की करतं ते म्हणजे मीडिया। हां, ती तुम्ही चिरफाड केलेली, पण मला आणखीनही मान्य नाही, कारण जोपर्यंत मला अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत। फक्त रात्री ते व्हिडिओ आले, सकाळी पण आले, सविस्तर 1 मिनिटातच सांगतो की ते आले आणि हे व्हिडिओ हिंदू धर्माच्या दैवताची विटंबना करणारे आमचे मासाहेब राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी मंदिरं खुले केले, जीर्णोद्धार केले आणि लोकांना पूजापाठ करण्यासाठी हिंदू धर्मातल्या महंताला, पुजाऱ्यांना आणि हिंदू धर्मातल्या जनतेला ते जीर्णोद्धार करून 5 पोट करायला, पूजा करण्यासाठी आम्हाला उघडं करून दिलं आणि आम्ही तिथं जाऊन नतमस्तक होतो। दैवत हिंदू धर्माचं, दर्शनाला हिंदू धर्म, ते संस्कारच नाहीत हिंदू धर्मात। तशा टंगड्या फाकून नंदी देवाला बसणं, चेन काढणं पॅन्टीची आणि ते वेगळ्या स्वरूपाचे म्हणजे अश्लील मुक्के घेणं, ते कवटाळणं अश्लीलपणानं, पिंडीवरती अश्लीलपणाची वागणूक असणं, वर्तणूक असणं, हे शोभणारं नाही आहे। कारण काय आहे बरं का, आता शिवामृत पारायण होत आहेत, हे सगळे राज्यातले भक्तगण हिंदू धर्मातले शिवभक्त दुखवले गेलेले। कारण आता मोठमोठाले शिवपुराणाचे पारायण होत आहेत महंताच्या मार्गदर्शनाखाली। कोट्यवधी रुपये खर्च केला जातो आपल्या कुलदैवताचं ज्ञान घेण्यासाठी आणि त्या पवित्र मंदिरात तुम्ही अश्लील चाळे करता। ह्यो कोणी माणूस मला माहीत नाही, मला त्याशी देणं घेणं पण नाही, पण याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। याला जिथं असेल तिथं याला जेरबंद केलं पाहिजे पहिलं, हा कोणी पण असो। ह्यो मी सांगितलंच ना की व्हिडिओ हिंदू धर्माला काळीमा फासणार आहे। हिंदू धर्माच्या महंतांच्या, संप्रदायाच्या, हिंदू धर्मातल्या जनतेच्या, माता माऊलींच्या भावना दुखवण्याचा तो व्हिडिओ आहे। अश्लीलता किती उर्मटपणाची अंगात असावं, किती उग्रटपणाची असावं, किती माजुरडेपणाची ती भूमिका असावं देवापाशी तरी, आमच्या दैवतापाशी तरी धर्माच्या, हे शोभणारं नाही आणि ही लाट राज्यात नाराजीची उसळणार आहे। त्याच्यासाठी ज्या जिल्ह्यात हा प्रकार घडला असेल तो कोणी बी असू द्या, तो कोणी असू द्या, जातीचा रंग द्यायची गरज नाही। कोणी बी असू द्या, कोणत्या जिल्ह्यात असू द्या, तिथल्या SP साहेबांनी, स्थानिकच्या DYSPनी, स्थानिकच्या PIनं आणि कलेक्टर महोदयांनी तातडीनं पावलं उचलून तो खरा प्रकार काय, तो कोणी कोणत्या जिल्ह्यातला आहे, ह्यो असेल त्या ठिकाणहून त्याच्या कुटुंबासह त्याला उठला आणि त्याच्यावर 307 लावून मोका लावा। याला सुट्टी देऊ नका, कारण आमच्या दैवताला त्यांनी डाग लावला आहे। ही खूप प्रचंड अश्लीलता आहे। त्यांना कठोर कारवाई करून असले यांच्यावर पोलिसांचा वचक बसून असले संपुष्टातच लोक आले पाहिजेत। कठोर कारवाई झालीच पाहिजे, कारण काय असतं मग काहीच्या हातात विनाकारण कोलीत जातं,
त्या दलिंदर छगन भुजबळसारखं जाती विष पेरतं. परत ते भाजप सरकारला, फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावतं, अजितदादांना सरकारला संकटात आणतं. हे असले ना, यांना फक्त जात आणि जात, पाठीमागचं बघणार नाहीत, पुढचं बघणार नाही, कुणाचे फोटो कुणाला जोडणार की लगेच दाखवून देणार. दम धराव जरा. एवढा उतळपणा हिंदू धर्मात नाही पाहिजे. भाजप तर म्हणते ना, एक हे शेप पाहिजे, एक पाहिजे. मग आता हिंदू धर्माच्या देवतावरती जितके विटंबना घाणेरडं कृत्य झालं तिथं, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय भूमिका घेणार? हा कोणी असो. आता शिंदे साहेब, विशेष करून उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय भूमिका घेणार या माणसाबद्दल? स्थानिकचे त्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री आहे? लय उठाठेव येते ना, लय उठाठेव तेव्हा दम निघत नाही ना. बीच पेरलेलं पालकमंत्र्याच्या माथ्यात, माथा सरड्याला पुरा दम निघत नाही. जातीवाद असा उफळून जागा होतो पालकमंत्र्याचा, दम निघत नाही. दमच निघत नव्हता. लगेच स्टेटमेंट काय, नामकं काय, तमकं काय, म्हणजे कशात बी जातीवाद पेरायचा आणि दुसऱ्याला जातीवादी म्हणायचं. आता काय भूमिका आहे? आता काय भूमिका आहे? आता सगळे शिवभक्त बघतात, मोठमोठाले शिवपुराणं, त्यांच्यावरती मोठमोठाले कार्यक्रम होत आहेत हिंदू धर्माचे. आता ही एवढी अपमानास्पद वागणूक त्या पवित्र त्या मंदिरात झाली, आमच्या दैवताशी झाली. याच्याबद्दल आता तो छगन भुजबळ एकटा आरडतो, मोगम बोंबलतो कुंकडं बी. विष पेरलेलं जातीयवादाचं डोक्यात उभा आयुष्य जातीवादात घातलं आणि जातीत फूट पाडायचं झालं. मराठ्यांच्या पोराचं वाटोळं केलं. आंदोलनात बी जातीयवाद, ही टोळी बसो, ती टोळी बसो, उपोषणाला बसो, विरोधात मोर्चे काढो, आंदोलनं कर. अरे उभ्या आयुष्यात तुला काही येईल का? आपण वृद्ध झालो आता. वृद्ध पुढारी, वृद्ध नेते, महान नेते. आता काय आहे ते दैवत हे ना. मासाहेब अहिल्या देवींनी उद्धार केलेले महादेवांचे मंदिरं देशातले आणि राज्यातले. वृद्ध नेते, महान नेते, बोला आता काहीतरी. बघा ते नंदीला काय केलंय, नंदी देवाला. आता बोला जरा विधानसभेत. आग पाखडती, चष्मा इकडं, लोट असा कर तसा कर. पड जरा आता तुटून. आहे ना हिंदू धर्मात, आहे ना मासाहेब अहिल्या देवींनी जे मंदिरं उभा केले त्यांच्याविषयी आस्था आहे ना तुला? तो कोण आहे त्याला जेर बंद करायचं सांग. मीही त्याला लावून धरणार आहे. ते कोणत्या जातीचा असू दे. डाग हिंदू धर्माला लागला, उचलून धर. नसता तू जातीयवादी म्हणून गाजणार छगन भुजबळ. आता का तू भाजपला डाग लावायसाठी, जातीय तेढ निर्माण करायसाठी, जातीय दंगली घडायसाठी तू सरकारचा उपयोग करतोय, फडणवीस साहेबांच्या आणि अजितदादाच्या, आणि त्यांना बदनाम करण्यासाठी काम करतो. याचा अर्थ असा होणार आहे तू आता तुटून पड. तो कोण आहे त्याच्यावर 307 मोका लागला पाहिजे. त्याच्या कुटुंबासहमध्ये टाक, जेर बंद करते. असं ते टंगडे धरून ओढून सांग पोलिसांना, त्यांना छगन भुजबळ तुझ्यावर जबाबदारी आहे. लक्षात ठेव. तो कोण आहे मला माहीत नाही. मी कुणाला मारलं कधीच समर्थन करणारा नाही, हो, आणि करणार बी नाही. पण ही जी झालंय ना आमच्या दैवताशी, आमचं कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि कुलदैवत हे महादेव आहे. ज्यावेळेस आमच्या दैवतावर घाला येतो ना त्यावेळेस लोक मागं सरकत नाहीत. याला लवकर जेरबंद करा. नसता आमचे लोक याला जिथं असते तिथं धरून पोलिसात ताब्यात देतील. ध्यानात ठेवा. हो, नाद करायचा नाही, जातीवाद पसरता करे. जिथल्या तिथंच बोललं पाहिजे. तुम्हाला वेगळ्या वळणावर नाहीच आहे. त्या धन्या मुंड्याचं मॅटर तुम्हाला वेगळ्या वळणावर नाहीच होतं आणि हे बी वेगळ्या वळणावर नाहीच होतं. पण नियतीला तुमचं मान्य नाही. तुमची वर्तणूक नियतीला मान्य नाही. नियती तुमच्यावर फेरा टाकते. नियतीला मान्य नाही आणि शंभू महादेवाला ते पचलं नाही म्हणून हे बाहेर आलं. आता हे कुठलं आहे आणि काय हे मला माहीत नाही. पण तो व्यक्ती स्वतःच कबूल करतोय ना ते माझंच आहे म्हणून. नाही, पण मी एक जबाबदार आहे ना. मी त्या छगन भुजबळ सारखा सरडेला माथ्याचा नाही ना. मी एक जबाबदार आहे, मराठ्यांचा आहे, अस्सल कट्टर हिंदू आहे. मी जबाबदारीनं माहिती घेऊनच बोलावं. त्याच्यासारखं मला पिसळ कुत्रं चावलेलं नाही ना. सरडेलं पिसळ कुत्रं चावलेलं आहे. सरडेला मेंदूच्याला
जे जातीवादीनं द्वेषानं बरबडलेलं आहे त्याला फक्त वादा लावायचे. अरे तू छगन भुजबळ किती आपट रे, मराठ्यात धनगरात आणि ओबीसीत कवाच वाद होणार नाही. आणि धनगर समाज असा आहे, मी आज नाही बोलत, पावणे 2 वर्षापासून बोलतो, संस्कारी आहे, शांत संयमी लोक आहेत ते खऱ्याला खरंच म्हणणार, खोट्याला खोटंच म्हणणार. तुला फक्त राजकीय स्वार्थासाठी तू काड्या लावतो, वादा लावतो आणि राजकीय फायदे तू उचलतो, आरक्षणाचे फायदे तू उचलतो. गोर गरीब ओबीसीला कोणालाही तू आरक्षणाचा फायदा होऊ दिला नाही. आता तुला फक्त फडणवीस साहेबाचं सरकार डॅमेज करायचं, अजितदादाला डॅमेज करायचं, एवढंच तो उद्योग सुरू आहे. दुसरं काय नाही, तो हापापलेलं आहे, त्यामुळे सुट्टी नाही. पण यामध्ये तो जो व्यक्ती आहे व्हिडिओमध्ये दिसणारा, तो असं म्हणाला की मी दारू जी आहे ती व्यसन म्हणून नाही प्यायला, प्रसाद म्हणून पिलो म्हणला तो. मी पुन्हा दादा तुम्हाला तेच सांगतो की मला आज उद्या ती खात्री पक्की होणार आहे. कुठला व्हिडिओ आहे, हा कोण आहे, ह्यो कोण आहे, पण याला सुट्टी नाही. हे खरं आहे. तुम्ही जातीवादाचा रंग देता, तुम्ही फोटो दाखवता, त्या विधान भवनात येऊ छगन भुजबळ, तुमचे फोटो मग आम्ही दाखवू शकतो. हे वळण लावायचं की पुढं तुम्हाला. अरे कोणत्या जातीचा सुद्धा चूक त्याचं समर्थन नाही करायचं. आम्ही केलं का, इकडं खाली भोकरदनला कोणाला तरी चटके दिलेत, त्याला समर्थन केलं का, ती अवलाद समर्थन करणारी नाही. आमची चूक झाली ते समर्थन करणार नाहीत, आणि ते चुकीवाला कोण आहे त्याला त्याचं फळ भेटलं पाहिजे. ते शिरूर बीडला तिकडं काय झालं आहे, ज्याच्या चुकीचं फळ त्याला भेटलं पाहिजे. या संस्काराचे आम्ही आहेत. चटके बसलेत त्याच्या बाजूने आम्ही आहेत. चटके देणाऱ्याचं समर्थन आम्ही केव्हा करणार नाहीत. त्यांना फळ त्यांचं मिळालंच पाहिजे ह्या भूमिकेवर ठाम आहेत. पण पिंडीवर बसलेला ह्यो राज्यातल्या कोणत्या गावचा आहे, ह्या व्हिडिओतला तपास SP साहेबांनी तातडीनं लावायचा, तात्काळ ॲक्शन घ्यायची, मोका 307 लावायचा आणि जेर बंद करायचा. असं तिथून टंगडील धरून वाढत त्याला कुटुंबासहित आणि त्याला जेरला फेकायचं. हो, ही वाट आता आम्ही बघतोय आणि मुख्यमंत्री साहेबाकडे सुद्धा बघतो. तर हे होते मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा महादेवाचा किंवा नंदीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कडक भूमिका घेतलेली आहे आणि एक व्यक्तीवरती मोक्का लावण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.